म्हणून शरण जावे बस म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा सेवेसाठी घेतलेला बंध संत श्रेष्ठ जगदवंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्याला भगवंताला शरण जाण्यासंबंधीचा उपदेश करणारा असा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना भगवंताला शरण जाण्यासंबंधीचा उपदेश करतात. महाराज म्हणतात, बाबांनो, म्हणून तर मी आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना सांगत आलो, बाबांनो, देवाला शरण जा. म्हणून शरण जावे, देवाला शरण जा, देवाला शरण जा, देवाला शरण जा. महाराज म्हणायला लागले, आजपर्यंत अनेक वेळेला मी तुम्हाला सांगितलं,
का सांगितलं? कारण कुणाला शरण जावं हे ज्यावेळी तुमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या जीवाला कळत नाही हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळी मला असं वाटायला लागलं तर यांना कळत नाही म्हटल्यानंतर आपणच यांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले, मी अनेक वेळेला सांगितलं, काही वेळेला ज्या देवाचं नाव म्हणजे ज्या देवाला शरण जायचं आहे त्या देवाचं नाव घेऊन सांगितलं, बाबांनो या देवाला शरण जा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. स्पष्ट सांगितलं कुणाला शरण जायचं? उदार असणाऱ्या पांडुरंगाला. पण काही वेळेला ज्यावेळी महाराजांच्या हे लक्षात आलं, भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर इतर भगवंताचे जे देवाचे जे उपासक आहेत ते म्हणायला लागले, मग हा काही आमचा देव नाही ना, याला आम्ही कशाला शरण जायचं? म्हणून मग मी त्यांना असं सांगायला लागलो, बाबा जाऊ द्या, तो ते नाव सोडा, तो आकार सोडा, ते रूप सोडा, तुम्हाला जे नाव आवडेल तो देव घ्या, जो आकार आवडेल तो आकार घ्या, जे रूप आवडेल ते रूप, देवाचं नाव, देवाचं रूप, देवाचा आकार तुमच्या आवडीचा घ्या आणि त्याला शरण जा, त्याला शरण जा. पण एवढं बोलणे ज्यावेळी अनेक मंडळी गोंधळात पडायला लागली त्यावेळी महाराजांनी सांगितलं, बाबा नाव येऊनही कळत नाही, कुणाला शरण जायचं त्याचं सामान्यपणे वर्णन करूनही कळत नाही, मग विशेष रूपानं लक्षण सांगतो, बाबा त्या लक्षणाने युक्त असणाऱ्या देवाला शरण जा. अनेक अवस्थातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्याला उपदेश केला. केवळ तुकाराम महाराजच उपदेश करतात असं नाही, सगळी संत मंडळी अगदी ज्ञानोबारायपासून ते निळोबारायपर्यंत कोणत्याही संतांची अभंग गाथा काढून पहा, सगळ्या संतांनी आपल्याला उपदेश केलेला दिसतो. एवढा उपदेश ज्यावेळी संत महात्मे करतात त्यावेळी मला असं वाटायला लागलं, एवढं एखादी गोष्ट एखादा मनुष्य वारंवार करत असेल, एवढ्या प्रकर्षाने करत असेल तर याचा अर्थ ती गोष्ट करण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे. एवढा उपदेश संत महात्मे करतात म्हणजेच त्यांनाच उपदेशाचा अधिकार इतरांना नाही. विचार करायला लागल्यानंतर हे कळलं सुद्धा का संत उपदेश करतात. खरं तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवही उपदेश करतो. उपदेश करणं म्हणजे फार काही कठीण करणं नाही. उपदेश करणं म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट कर म्हणून सांगितलं का उपदेश होतो. एखाद्याला एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं झालं उपदेश. कारण उपदेशाचं पहिलं लक्षण सांगितलं कृतीविषयक, जो आपल्याला काहीतरी करायला सांगतो त्याला उपदेश म्हणतात. एखादा मुलगा खेळताना आपल्याला दिसला, आपण बाजूने जात आहोत, आपल्या लक्षात आलं परीक्षेचे दिवस आले, त्या मुलगा खेळतो. जाता जाता त्याला म्हटलं बाळा अभ्यास कर, परीक्षा आहे, अभ्यास कर एवढं म्हटलं तरी उपदेश झाला. कृती सांगणारं वाक्य असावं आणि जी कृती सांगितली ती त्याचं हित संपादन करून देणारी असावी, लगेच तो उपदेश होतो. आपणही अनेकाला उपदेश करतो पण आपण केलेल्या उपदेशाचा परिणाम इतर जीवावरती फारसा होताना दिसत नाही. संतांनी जर उपदेश केला तर पूर्ण परिणाम होताना दिसतो. का होता असं? कारण उपदेश करण्याकरता ज्या दोन गोष्टी लागतात त्यापैकी एखादी गोष्ट आपल्याकडे नसते. काय लागतं उपदेशाकरता? एक, ज्याला उपदेश करतो आहोत त्याच्याविषयीचं प्रेम अंतःकरणात लागतं आणि दुसरी गोष्ट त्याचं खरं हित कशात आहे याचं ज्ञान लागतं. विठ्ठल दोन गोष्टी लागतात. ज्याला उपदेश करायचा आहे त्याच्याविषयी प्रेम आणि त्याचं खरं हित कशात आहे याचं ज्ञान. काही जणांच्या ठिकाणी आपण पाहतो उपदेश करतात त्यांच्या ठिकाणी प्रेम दिसतं पण खऱ्या हिताचं ज्ञान दिसत नाही. काही जण आपण पाहतो उपदेश करतात त्यांच्या ठिकाणी खऱ्या हिताचं ज्ञान दिसतं पण प्रेम दिसत नाही. काही मंडळी तर दोन्ही गोष्टी नसताना सुद्धा उपदेश करताना दिसतात. पण काही मंडळी अशी असतात ज्यांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत. पहिल्या वर्गात कोण मोडतं? पहिल्या वर्गात आपल्या सगळ्यांचे आई वडील मोडतात. प्रत्येक आईचं मुलावरती प्रेम असतं. किती असतं? किती असतं? मीच नाही जगातला कुठलाही विद्वान आपल्याला हे सांगू शकणार नाही. कोणीही विद्वान आपल्या डोळ्यासमोर आता आले असतील
त्यांना एकदा जाऊन त्यांच्या चरणाला लागून विचारा, महाराज आम्ही आपल्याला विद्वान समजतो, एवढ्या ग्रंथाचं आपण अध्ययन केलं, या अध्ययनाचं सार म्हणून आपण आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न म्हणून त्याने विचारला? एवढंच विचारा, आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलावर आईचं प्रेम किती? मी सांगतो त्या विद्वानालाही सांगता येणार नाही. विद्वान सोडा, देवाकडे जा. पांडुरंगाला जाऊन एकदा विचारा, देवा सांगा आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलावरती आईचं प्रेम किती? मी सांगतो पांडुरंगाला सांगता येणार नाही. कारण आधीच भगवंतानी अर्जुनाला सांगून ठेवलेलं आहे, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. अर्जुना, अरे आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या मुलावरती आईचं किती प्रेम असतं मी सांगू शकत नाही. लढियाच्या बाळका किरटी, गवसनी तुरणी स्नेहाची अतिथी, तो खेळता पाठोवाटी माऊली धावी, तो जो खेळ धावी तो सोनियाचा करून ठेवी. एवढं प्रेम ती आई मुलावर करते. प्रेम किती करते? आतोनात स्वतःपेक्षाही जास्ती प्रेम त्या मुलावरती करते. बरं कसं करते? अनेक मंडळी आपल्यावरती प्रेम करणारी आपल्याला भेटतात. आपली मित्रमंडळी आपल्यावर प्रेम करतात, आपली भावंड मंडळी म्हणजे बहीण भाऊ आपल्यावरती प्रेम करतात, आपले नातेवाईक आपल्यावरती प्रेम करतात, इतर मंडळी परिचयाची आपल्यावर प्रेम करतात. सगळीच मंडळी आपल्यावर प्रेम करणारी दिसतात. पण जसं प्रेम आई करते तसं जगात दुसरं तिसरं कोणीही करत नाही. काय फरक आहे आईच्या प्रेमामध्ये आणि इतरांच्या प्रेमामध्ये? इतरांचं प्रेम हे स्वार्थी असतं. कोणी कोणावर प्रेम करतो त्याच्या मागे थोडा का होईना स्वार्थ असतो. मी तर थोडं पुढे जाऊन बोलतो, अगदी वडिलाचं जरी मुलावरती प्रेम असलं तरी थोडा का होईना स्वार्थ आहे. पण आई ज्यावेळी मुलावरती प्रेम करते कुठलाही स्वार्थ तिच्या मागे नसतो, प्रेमाच्या मागे येत किंचित नाही. तुकाराम महाराजांनी काय वर्णन केलं? आईची कळवण्याची जाती, आईची कळवण्याची जाती, आईची कळवण्याची जाती, आईची कळवण्याची जाती, आईची कळवण्याची जाती. जाती करी लाभाविण प्रीती, कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता ती आई आपल्या मुलावरती प्रेम करते. आईसारखं प्रेम इतर जगात कुणीही मुलावरती करू शकत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात मान्य, आई ही वडिलावर मुलावरती प्रेम करणारी असते, वडीलही मुलावरती प्रेम करणारी असतात. दोघांचंही तेवढंच प्रेम असतं. तेवढंच नाही, दोघांमध्ये थोडा तरी अंतर आहे ना. काही पुरुष मंडळी म्हणतील महाराज आम्ही आमच्या मुलावर प्रेम करतोच ना, आम्ही मुलाला जन्म दिलाच ना, आम्ही प्रेम करतोच ना. तुम्ही काय म्हणून आईचं प्रेम सर्वश्रेष्ठ मानता? आमच्या एवढं प्रेम आमची बायको सुद्धा आमच्या मुलावर करणार नाही, हे म्हणणं आहे महाराज. पण काय आहे, एखादा बाप आपल्या मुलाला पुत्र म्हणतो. पुत्र कोणाला म्हटलं जातं माहिती? पुन्हा नरकात राहितील ती पुत्र. पुन नावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र म्हणतात. बापाची एवढी तरी इच्छा आहे की नाही, बापाने माझ्या पोराने मला नरकातून वाचवावं म्हणून, एवढी तरी इच्छा बाप करतो.
एक आई मला अशी दाखवून द्या जी हे म्हणते की पोरांनी काही करावं पण नरकात जाताना मला वाचवावं. आई म्हणते मला नरकात घाल देवा पण त्याला सुखी ठेव. मुलाचं प्रेम श्रेष्ठ आहे. जिवंत असताना तर प्रेम करतेच हो, गेल्यावरही तेवढंच असतं. लहानपणी आम्हाला शाळेत धडा होता. कुटुंब होतं एका गावात राहणार, नवरा बायको एकुलता एक मुलगा, सुखी संसार त्यांचा चालू. नवरा व्यवस्थित बाहेरून कमवून आणायचा, बायकोच्या हातात द्यायचा, बायको व्यवस्थित त्याचा विनियोग करायची, घर स्वच्छ ठेवायची, घरात काय कशा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू द्यायची नाही, मुलाकडे लक्ष, नवऱ्याकडे लक्ष, सगळं व्यवस्थित चालू होत. त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली, नजर लागली. आणि झालं काय, जो कर्ता पुरुष होता तो गेला म्हटल्यानंतर आता आई म्हणायला लागली आता करायचं काय, दिवस कार्य केले, 14 दिवस झाल्यानंतर सगळं संपलं, आता म्हणे किती दिवस रडत बसायचं. आता आधी आपल्यावरती एक जबाबदारी होती, आता 2 झाली. आधी फक्त घर सांभाळायची जबाबदारी आपल्यावर, आता बाहेर जाऊन कमवायचं मग घर सांभाळायचं. 2 जबाबदारी करू म्हणे, काय हरकत नाही. मुलाकडे पाहत तिनं सुरू केलं. कंबर कसली आणि काय करायला लागली, आजूबाजूच्या घरात जायचं, जे मिळेल ते काम करायचं. कुठं जाऊन भांडी घासायची, कुठं जाऊन धुणे धुवायची, कुठं जाऊन स्वयंपाक करायचा. जो पैसा मिळेल ते आणून मुलाच्या शिक्षणावरती खर्च करायचा. आणि त्या बाईचं भाग्य असं होतं, जो मुलगा होता त्या मुलाला तिच्या या कर्तृत्वाची जाण होती. आई आपल्यासाठी काय करते त्याला जाण होती. तो म्हणायला लागला आई माझ्यासाठी बाहेर जाऊन भांडी घासते लोकांच्या घरी, माझ्यासाठी लोकांच्या घरी जाऊन धुणं धुते, माझ्यासाठी लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करते, माझ्यासाठी आहे ना. मग मी तिच्या मनात जे आहे ते केलं पाहिजे. तिच्या मनात काय, मी अभ्यास करावा. अनेक आई वडिलांची ही अडचण आहे, ते आई वडील आपल्या मुलासाठी काहीही करतात, पण त्या मुलाला आई वडिलांच्या त्या कर्तव्याची जाणच नसते. जाणच नाही, काय करतात आई वडील आपल्यासाठी जाण नाही. कितीही केलं तर मुलं म्हणतात काय केलं माझ्यासाठी, काय केलं बाबा, अजून काय करायचं राहिले हे सांग. त्या परिस्थितीमध्ये जे शक्य होतं त्याच्यापेक्षा अधिक आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलं. आता आपण चुकतो कुठं, आपण म्हणजे मी सुद्धा त्याच्यात मला घेतो. आपण चुकतो कुठं, आता चालू परिस्थिती आणि भूतकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ याची तुलना करतो. आताच्या सुविधा पाहतो, मागचा विचार करून म्हणतो वडिलांनी काही केलं नाही. अरे त्यावेळी त्यांना जे करणं शक्य झालं, जेवढं काही उपलब्ध होतं त्याच्यावरून सगळं त्यांनी आपल्यासाठी केलं. त्याला जाण होती आणि तो व्यवस्थित अभ्यास करायचा. हळूहळू वर्गात पहिला आला, शाळेत पहिला आला, गावात पहिला आला, जिल्ह्यात पहिला आला, एकदा तर राज्यात त्याला पहिला क्रमांक आला. चांगला अभ्यास झाला, हुशार होता, चांगली पदवी मिळाली, चांगली नोकरी लागली, भरपूर पैसा घरी आला. त्याने पहिल्यांदा काय केलं असेल तर आपलं घर पाडलं, नवीन घर 10 खोल्याचं घर बांधलं. आता 10 खोल्याचं घर म्हणजे केवढं असतं त्याचं महत्व तुम्हाला जास्ती आहे, आम्हाला नाही. कारण शहरात राहणाऱ्याला त्या जागेचं महत्व कळत, आमच्याकडच्याला कळत नाही. 10 खोल्याचं मोठं घर बांधलं, घरासमोर 4 गाड्या उभ्या केल्या, आईच्या हाताखाली 10 नोकर आणून बसवले, सगळ्या गोष्टींनी घर भरून टाकलं. आणि आईला सांगितलंय बघ आई, तुझ्या करता आई मुद्दामून खुर्ची आणली, या खुर्चीतून खाली पाय ठेवायचा नाही, इथं बसून या 10 जणांना काम सांगायचं, कुठल्याही कामाला आजपासून हात लावायचं नाही. आईच्या डोळ्यातून घळाघळ पाणी व्हायला लागलं. आई मनातल्या मनात म्हणायला लागली, देवा असा एक तरी मुलगा प्रत्येक आई वडिलाला दे, एवढी जाण असणारा मुलगा प्रत्येक आई वडिलाला दे. आणि मग झालं काय, आनंदाने दिवस चाललेले होते. एका दिवशी आई विचार करायला लागली, आपल्याकडे काय राहिलंय आता आणि काय नाही. विचार केला, काय आहे बाबा, म्हणे घर केवढं भलं मोठं आहे, पैसा भरपूर, सोनं नाणं भरपूर, कपडा लत्ता भरपूर, नोकर चाकर भरपूर, गाड्या भरपूर, काही कमी नाही. एका गोष्टीची कमतरता आहे, काय म्हणे, अजून सून आली नाही. सून आता का त्या बायकाला हवं तसं सुचते मला हेच कळत नाही. सुखानं सगळं चाललेलं होतं, मुलगा ताब्यात होता, म्हणलेला ऐकत होता. आता एवढं बरं, आपल्यावरून तरी कळावं का नाही बायकांना, आपल्यावरून तरी कळलं पाहिजे. एकदा बायको आली का मुलगा हातातला जातो. सगळ्याचा अनुभव तोच आहे का नाही? सगळ्यांना वाटतं बस लग्न झालं गेला मुलगा माझ्या हातात. पहिल्यांदा सुरूच होतं. आता हे जर अनुभव आहे तर करायचं कशाला. पण तिच्या डोक्यात म्हणे आता सून पाहिजे. मग काय करा सांगा ना, मुलाला लावल्या. तो ऑफिस मधून आल्यानंतर त्याला बोलवून म्हटलं, बाळा अरे आपल्याकडे सगळं आहे पण एक नाही बरं का. त्याने लगेच खिशात टाकलं. काय नाही, किती लागतात सांग.
आई म्हणाली ठेव, खिशातलं खिशात ठेव, या गोष्टीला अजून तरी पैसे लागत नाही, अजून तरी लागत नाही. म्हणे अशी विनामूल्य गोष्ट आपल्याकडे नाही. काय सांग आई? म्हणे बाळा सगळं आहे रे, पण अजून मला सून नाही, तेवढी सून आण बाबा. तो म्हणाला काय करायचं आहे? तू एखादी मुलगी पहा, मला सांग हिच्याशी लग्न कर, डोळे झाकून तिच्याशी मी लग्न करेन. कशाला? म्हणून आजपर्यंत मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? आई म्हणाली नाही बाळा, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आतापर्यंत मी तुझ्या आयुष्याचे सगळे निर्णय घेतले, पण आता हा निर्णय तुझा तू घ्यायचा आहे. कारण पुढचं आयुष्य तू काढायचंय तिच्यासोबत. तुम्ही किती दिवस राहणार आहे तुमच्यासोबत? तू एक काम कर, एखादी मुलगी पहा, जी आवडली मुलगी ती मला येऊन सांग, हिच्याशी लग्न करायचंय. तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. दोघे तयार झाला, तुम्ही जाऊन आई वडिलांना जाऊन बोलते. ठरलं सगळं. याने पाहायला सुरुवात केली. आपल्याच गेली ते 5-6 घर सोडून अंतरावरती एक घर, त्या घरात राहणारी मुलगी दिसली. त्याने आईला सांगितलं आई हे इथं जवळ राहते, ती मुलगी आवडली. बरं, आई म्हणले जाऊन विचार केला की जर तुझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी आई वडिलांशी जाऊन बोलते. एखाद्या रविवारी तो गेला आणि रविवारी जाऊन म्हणायला लागला कागद म्हणे तुला मी कोण आहे माहिती आहे? ती मुलगी म्हणाली नाही. हे बघ, या आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठं घर कोणाचं आहे? माझं आहे. सगळ्यात अधिक गाड्या कोणाकडे आहेत? माझ्याकडे. सगळ्यात अधिक नोकर चाकर कोणाकडे? माझ्याकडे. सगळ्यात अधिक श्रीमंत कोण? मी आहे. म्हणे कशाचीही कमतरता नाही माझ्याकडे. तुला जे जे पाहिजे ते सगळं आहे. पैसा भरपूर आहे, हाताखाली नोकर आहे, फिरायला गाडी आहे, मोठा बंगला आहे, पैसा भरपूर, तुला कशाचीही कमी नाही. म्हणे अजून काय लागतं? काय लागतं मुलींना? एवढं सगळं लागतं. आणि या सगळ्यासोबत एक गोष्ट अजून लागते, सासू सासरे नको. तो म्हणाला ते सुद्धा संपलं. म्हणे वडील तर लहानपणीच गेले, आई आता राहिली. म्हणे पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. तीही अडचण तुझी दूर होईल. करशील का लग्न माझ्याशी? ती म्हणाली थोडा वेळ. एकदम जर असं समोर येऊन विचारलं कसं उत्तर द्यायचं? थोडासा वेळ दे बाबा. तो म्हणाला ठीक आहे 8 दिवस घे. 8 दिवसांनी पुन्हा जाऊन विचारलं करशील का? ती म्हणाली थोडा अजून वेळ दे ना 8 दिवसात. पुन्हा 8 दिवसाचा वेळ दिला. पुन्हा विचारलं करशील का? आता त्या मुलीच्या मनात नव्हतं, पण याला नाकारावं असं याच्यातही काही नाही ना. मुलगा दिसायला काही नावं ठेवायसारखं तेही नाही, कुठल्या गोष्टीची कमतरता तेही नाही, कुठली अडचण तीही नाही. मग आता करायचं काय? मनात तर नाही. मग त्या मुलीने युक्ती केली. ती मुलगी म्हणायला लागली बाबा मी तुझ्याशी एका पायावर लग्न करायला तयार आहे, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे ती पूर्ण कर. काय अट आहे? म्हणजे मी तुझ्याशी लग्न करेन, पण त्याच्याकरता तू तुझ्या आईचं काळीज काढून मला आणून दे. बस, मी तुझ्याशी लगेच लग्न करेन. या वेळाने हे ऐकलं, धावत पळत घरी आला. आई विचारायला लागली काय झालं बाळा? काय झालं बाळा? काय झालं? म्हणेपर्यंत स्वयंपाकाच्या खोलीत गेलं. खोलीत जाऊन शोधाशोध करायला लागला. आई म्हणायला लागली काय शोधतोस बाळा? आई म्हणे मला एक गोष्ट पाहिजे. अरे मला सांग मी देते. म्हणे नाही मलाच घ्यावी लागणार. बरं घे तू घे. काय झालं सांग. त्या मुलीकडे गेलो. आई ती मुलगी लग्नाला तयार आहे, पण तिची अट आहे काय? ती म्हणायला लागली मी तुझ्याशी एका पायावर लग्न करायला तयार आहे, पण त्याच्याकरता तू तुझ्या आईचं काळीज मला काढून आणून दे. एखादी आई ऐकल्यानंतर तिने काय केलं असतं? रागावली असते ना. पण ही आई म्हणायला लागली अरे एवढंच ना, घेऊन जा ना. मग घेऊन जा म्हटल्यानंतर या वेड्याने मागचा पुढचा विचार केला नाही. चाकू उचलला, तिच्या छातीवर चालवला, ते काळीज काढलं, हातात घेऊन पळत निघाला. पळताना रस्त्यामध्ये अडखळून पडला. हातातलं ते काळी 4 फूट लांब जाऊन पडलं. त्याच्यातून आवाज आला बाळा लागलं तर नाही ना? हे आईचं प्रेम आहे. कधी करते? जिवंत असताना तर आहेच आहे, पण गेल्यानंतरही तेवढंच प्रेम. महाराज म्हणतात ठीक आहे आई प्रेम करते मान्य, वडीलही प्रेम करतात मान्य, पण या दोघांना आपल्या मुलाच्या खऱ्या हिताचं ज्ञान कुठे आहे? हित नाही ठावे जननी
इत नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारती. महाराज म्हणतात आई वडिलाच्या ठिकाणी प्रेम असेल पण त्यांना खऱ्या हिताचं ज्ञान नाही. का नाही महाराज? कारण दाविला लौकिकाचारती. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला काय करतात? लौकिकाचार दाखवतात. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाने प्रपंच करावा, परमार्थ करू नये, भजनाला जाऊ नये, कीर्तनाला जाऊ नये, पारायण करू नये, वारी करू नये, एकादशी करू. प्रत्येक आईला वाटतं. म्हणून लहानपणापासून त्याच्यावरती संस्कार करतात. लहान मुलाला आई सांगते बाळा शाळेत जा बरं. ते लहान मुलं म्हणतं काय होत आहे त्याच्यानं? तुला लिहायला वाचा येईल. बरं त्याच्याने काय होत आहे? लिहायला वाचायला आल्यानंतर तुला पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल. काय होतं त्याच्यानं? पुढच्या वर्गात जात राहशील तर एका दिवशी तुला चांगली पदवी मिळेल. बरं काय होतं त्याच्यानं? म्हणे पदवी चांगली मिळाली म्हणजे डिग्री चांगली मिळाली, नोकरी चांगली मिळेल. बरं काय होतं नोकरी चांगली मिळाल्यानं? आई सांगते बाळा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, भरपूर पैसा घरी येईल. लहान मुलाला पैशाचं मूल्य काय कळतं? ते मूल म्हणतं काय होतं आई घरात पैसा आला नाही. आई सांगते बाळा घरात भरपूर पैसा आला तर बघ आपल्याला घर पाडून नवीन बांधता येईल, रोज चांगलं खाता येईल, रोज नवीन कपडे घालता येईल, आनंदानं राहता येईल. याच्याकरता शाळेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे, चांगली पदवी मिळवली पाहिजे, भरपूर पगाराची नोकरी मिळवली पाहिजे, भरपूर पैसा कमावला पाहिजे. बरं चालेल. पण हे करत असताना बाळा एक मात्र करायचं नाही. काय करायचं नाही? गावात किंवा आपल्या कॉलनीत जर सत्ता उभा राहिला तर तिकडे बिलकुल जायचं. कीर्तन सुरू झालं तिकडे जायचं नाही, पारायण सुरू झालं तिकडे जायचं नाही, कथा बिलकुल मंदिराकडे बिलकायचं सुद्धा. ते मूल म्हणतं काय होत आहे तिकडे गेलं नाही. आई सांगते बाळा तिकडे जाशील तर तुझं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. वाटोळं झालं समजायचं. मुलाला वाटतं बघावं तरी का नको म्हणते आई. म्हणून ते मूल ज्यावेळी मंदिराकडे यायला लागतं आणि आपला सप्ताह जसा चालू आहे तसा सप्ताह चालू असेल आणि त्या सप्ताहातला आनंद जर त्याला भोगायला मिळाला, त्याला वाटतं काय तिकडं, खरा आनंद तर इथं आहे. खरा आनंद पारायणात आहे, खरा आनंद गात्याच्या भजनात आहे, खरा आनंद कथाश्रवणात आहे, खरा आनंद हरिपाठात आहे, खरा आनंद हरिकीर्तनात आहे, हरिजागरात आहे, काकड्यात आहे. ही ठिकाणं सोडून कुठंही आनंद नाही याची अनुभूती त्याला आली. त्यावेळी मग तो काय करतो? सारखं देवळाकडे आला. आई वडील तक्रार करतात काय करावं या पोराला? काय गुरु पोरा लागली चट, धरी वाट देवळाची सांगितली तिघे गाणी तुझे मनी विठ्ठल. काम धरी नकरी धंदा येते सदा दुश्चित, आमची कोणी नव्हती अशी याची पिसे निवडली. त्याला पिस म्हणतात. पिस म्हणजे वेळ. मोठ्याने म्हणतात महाराज काय करावं, आमच्याच घरात येड कसं जन्माला आलं, त्याला वेळ म्हणतात. बर नुसतं वेळ म्हणत नाही, येते तुझी या भजनात दाविती प्रपंचाची कोड. प्रपंचाचं कोड कौतुक सांगून पुन्हा प्रपंचाकडे प्रवृत्ती करू पाहतात. म्हणून महाराज म्हणतात आई वडिलाच्या ठिकाणी प्रेम आहे पण खऱ्या हिताचं ज्ञान नाही. विठ्ठल दुसऱ्या वर्गात कोण मोडतो? ज्याच्या ठिकाणी हिताचं ज्ञान आहे पण प्रेम नाही, सगळ्याविषयी प्रेम नाही, या वर्गात वेद मोडतो. वेदाच्या ठिकाणी ज्ञान आहे. किती ज्ञान आहे? अगाध ज्ञान. सगळं ज्ञान वेदातून आहे. पण ज्ञानोबा म्हणतात एवढा ज्ञान संपन्न आहे तरी पण तो कृपण आहे. वेद संपन्न होय ठाई तरी कृपणो ऐसा आन नाही. जो कानी लागला ती वर्णांची येरा भवव्यथा ठेलिया. स्त्री शूद्राधिका प्राणिया अनवसर मांडणीया राहिला आहे. ज्ञानोबा म्हणतात वेद ज्ञानानं संपन्न असेल पण कृपण. का कृपण? कारण त्यांनी आज्ञा केली माझ्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा तीन वर्णाने लाभ घ्यायचा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चौथ्यानी नाही, स्त्रियांनी नाही. हे बोलल्यामुळं ज्ञानोबा म्हणतात याच्या ठिकाणी हिताचं ज्ञान आहे पण सगळ्यांच्या हिताचं नाही. याला दुसऱ्या वर्गात टाकलं. तिसरा वर्ग अशांचा आहे ज्यांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी नाही. कशाला विचार करायचा? प्रेमही नाही ज्ञानही नाही, कशाला विचार करायचा अशांचा? म्हणून तो वर्ग सोडून द्या. राहिला चौथा वर्ग. प्रेमही आहे आणि ज्ञानही आहे. या वर्गामध्ये केवळ संत महात्मे मोडतात. संतांचं प्रेम कुणावरती? तुमच्या माझ्यासारख्या मनुष्य नावाच्या प्राण्यावरती तर आहेच आहे, पण भगवंतांनी जो जो जीव निर्माण केला त्याच्या प्रत्येकावरती संतांचं प्रेम. वृक्षवलिया सोय
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवती. महाराज म्हणतात आम्हा सोयरे. आम्हा सोयरे सोयरे म्हणजे आमच्या प्रेमातले. कोण कोण आमच्या प्रेमातले? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आम्हा सोयरे पक्षी ही सुस्वरे आळवती आम्हा सोयरे. सगळे आमच्या प्रेमातले आहेत. फक्त मनुष्य नावाचा प्राणीच नाही, कोणताही जीव असो, सगळ्यांवरती संतांचं प्रेम. म्हणून तर आपण पहा, प्रत्येक संतांच्या जीवन चरित्रामध्ये एक एक प्राणी तरी आपल्याला दिसतो. ज्ञानोबरांच्या जीवन चरित्रात रेडा दिसतो, नामदेव यांच्या जीवन चरित्रात कुत्रा दिसतो, नाथ महाराजांच्या जीवन चरित्रात गाढव दिसतं, तुकोबारांच्या जीवन चरित्रामध्ये अंगावर बसणारा जीवन आहे. प्रत्येक संतांच्या जीवन चरित्रात पशु पक्षी कोणीतरी आहेच. काय? कारण सगळ्यांवरती त्यांचं प्रेम आहे म्हणून. बरं, नुसतं प्रेमच आहे असं नाही, तर त्यांच्या खऱ्या हिताचं ज्ञान कशात आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. म्हणून तर आपलं हित कशात आहे याचं ज्ञान संतांच्या ठिकाणी असल्यामुळं वारंवार संतांनी आपल्याला सांगितलं, बाबांनो नामस्मरण करा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, हरी बोला मुखी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, असुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या आज्ञानी जीवाच्या पायाला लागून विनंती करतात. मुळात महाराजांनी आपल्याला विनंती करावी हीच आपली लायकी नाही. महाराजांचा अधिकार काय? महाराजांनी आपल्याला आज्ञा केली पाहिजे, आदेश केला पाहिजे, कान धरून सांगितलं पाहिजे. एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा महाराज विनंती करतात, विनवितो तुम्हाला. बरी विनंती कशी? लागोनिया पाया. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पायाला लागून विनंती करतो म्हटल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या तुकाराम महाराजांच्या भक्तांनी जीव दिला पाहिजे. महाराजांनी आपल्या पायाला लागावं, लायकी आहे आपली. आपण त्यांच्या चरणाला लागायचं का त्यांनी आपल्या चरणाला लागायचं? कायम आईच्या भूमिकेत असणारी संत महात्मे, त्यांची भाषा हीच आहे. काय होतं, घरामध्ये लहान मूल असतं, लहान मूल एकदा आजारी पडतं. आजारी पडल्यानंतर आता आई त्याला वैद्याकडे घेऊन जाते, डॉक्टरांकडे. मग ते डॉक्टर औषध देतात. औषध ते पाहिल्यानंतर पहिलेच तर दवाखाना म्हणलं की मुलं रडायला लागतं. त्याच्यात औषध इंजेक्शन म्हणलं की अजून रडणं सुरू होतं. औषध घरात आल्यानंतर ती मुलं कशी बशी घरात येऊ देतात, पण घरात आलेलं औषध काही घेत नाही. आता नवीन पिढीचं जाऊ द्या, आमची पिढी किंवा आमच्या आधीच्या पिढीच्या लोकांनी खरंच सांगावं, आपल्या लहानपणी जे औषध येत होतं कसं होतं? घरात जरी बाटली आली तरी कडू वास सगळ्या घरात पसरायचा. एवढा कडू औषध. आता ते तेवढं वासच कडू म्हटल्यावर घ्यायचं कोणी? आजकाल औषधाची राहिली नाही. तुम्हाला अनुभव असेल, आजकाल औषधामध्ये प्रत्येक फळाची चव आहे. कुठल्या औषधाला आंब्याची आहे, कुठल्या औषधाला केळीची आहे, कुठल्या औषधाला स्ट्रॉबेरीची आहे, कुठल्या औषधाला
कशाची चव आहे? त्याच्यामुळे झालं काय, ते औषध प्यायला मिळावं म्हणून मुलं आजारी पडायला लागले. अशी आजकालची अवस्था. पण लहानपणी आमच्या औषध वास आला तरी अगदी जीव टाकत यायची. त्या कडू औषध घरात आलं, वास फिरायला लागला, मुलं त्या औषधाच्या जिथं ठेवलं ते खोलीतही जात नसे. आईला कळायचं, अरे हा ताप आहे, हा त्रास आहे, हा रोग आहे, जाणार नाही बाबा औषध घेतल्याशिवाय. खूप मागं लागून सुद्धा ज्यावेळी तो मुलगा घ्यायला तयार नसायचा, त्यावेळी आई म्हणायची, बाळा तुझ्या पाया पडते रे, औषध घे. पाया पडते तुझे, औषध घे. औषध घेशील तर तुझा त्रास कमी होईल, तुझा ताप कमी होईल, तुझा रोग जाईल, माझा नाही. याच भूमिकेत जगद्गुरु तुकाराम महाराज येतात, म्हणतात तुमच्या पाया पडतो बाबांनो, नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण केलं तर माझा उद्धार नाही, तुमचा उद्धार होणार आहे. तुम्ही नामस्मरण केलं तर माझा ताप, माझा रोग, हा भवरोग जाणार नाही, तुमचा जाणार. नामस्मरण करा. एवढं गडबडून ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्यावेळी काही मंडळी म्हणायला लागली, महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही करतो, आम्हाला तर करायचं नाही. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही करतो, पण हे नामस्मरण करताना टाळी वाजवा म्हणत असेल तर ते होत नाही. तेवढं सोडून बोला, नुसतं नामस्मरण करायला सांगा करू. महाराज म्हणाले ठीक आहे तसं करा, टाळी सोडून द्या, टाळी न वाजवता नामस्मरण करा. काही जणांनी विचारलं, महाराज टाळी का वाजवायची, कशा करतात, काय कारणे टाळी वाजवायची? अनेक कारण आहेत त्याची. काय, जुन्या काळी शेतकरी मंडळी शेतात बसून टाळी वाजवायची. कशा करतात, कशा करतात आणि केव्हा? ज्यावेळी पीक आलेलं असायचं आणि त्या पिकावरती पक्षी येऊन बसायला लागले, त्यावेळी टाळी वाजवून त्याला उडवून टाकायचे. याच्या करता म्हणून ते बसून टाळ्या वाजवायचे. संतांनी आपल्याला सांगितलं, बाबांनो जे तुम्ही प्रपंचात करता तेच परमार्थात करा, वेगळं करायची गरज नाही. तिथंही टाळी वाजवता, इथेही टाळी वाजवा ना, टाळी वाजवा. आता जुन्या काळी पक्षी राखणं म्हणतात त्याला, खरं तर ते उडवणं असतं, पण त्याला राखणं म्हणायचं. पक्ष्यापासून पीक राखणं असा त्याचा अर्थ आहे. ते पीक राखाय करता म्हणून टाळी वाजवायची. आता आजकाल गरज राहिली नाही, एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं. त्या शेतामध्ये असे काही यंत्र ठेवले जातात. महाराज रात्री कीर्तनातून परत जाताना पहिल्यांदा तो आवाज कानावरती आला. एवढा भयानक आवाज होता. 2-3 दिवस सलग त्या उदगीर रस्त्यावरून कीर्तन. आणि आपलं कावळ गाव, आता याला माहिती नवरात्र म्हणून सांगतो की त्या शेतामध्ये एवढा विचित्र आवाज यायचा. अलीकडचं गाव आहे बोरगाव, त्याच्या पुढे कावळगाव, त्याच्या पुढे हे बोरगाव आलं कीच माझी छाती दसवायची. एवढा विचित्र आवाज, एवढा विचित्र. एका दिवशी कार्याचं कीर्तन करून जात असताना, आता त्या गावात आपली काही मंडळी, मी गाडी थांबवली, तेवढ्यात 1-2 जण आली, दर्शन घेतलं. महाराज का थांबला तिथं? म्हटलं मला एक प्रश्न विचारायचा. काय, रोज रात्री इथं भयानक आवाज येतो, इथं काय आहे बाबा? बरं भुताटकी म्हणावं तर मारुतीरायाचं मंदिर समोरच आहे, ते काही शक्य नाही इथे. हे आवाज कुठला येतो? ती मंडळी हसायला लागली. म्हणे महाराज घाबरू नका, अहो ते नवीन यंत्र निघाले. काय यंत्र आहे? विचित्र आवाज करतो आणि ते रात्री येणारे जे काही प्राणी असतील, डुकर असतील किंवा इतर काही असतील, त्याला ते पळवायचं काम करत. अरे बाबा म्हणलं त्याचा आवाज कमी करा, नाही तर आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ भीती. एवढे वाईट आवाज. त्याच्यामुळं आजकाल त्याची गरज आहे. आता त्याच्यापेक्षा पुढचं सांगू काय झालं, एकदा कीर्तनाला जात होतो चाल्याचे, दुपारी अगदी नीरव शांत, मधला मार्ग होता, लहान रस्ता, रस्त्याने जात असताना सारखं घंटानाद कानावर पडायला लागलं. पहिल्यांदा वाटलं काही भास व्हायला लागला काय म्हणून. सारखं टाळाचे नाद पडतात कानावर. मठामध्ये घंटा 3 मोठ्याच्या मोठ्या घंटा आहेत. शांत असलं कोणीतरी येतं, उगाच घंटा वाजून आम्हाला येतं, आपण देवाला येतात. दुपारच्या वेळी यायचं, सगळं शांत असतं, खानखान घंटा वाजवायची, देवाला त्रास द्यायचा आणि दुसरा त्रास आम्हाला. त्याच्यामुळे तो घंटा नाद कदाचित कानात असेल बाबा, जाऊ द्या वाजायला लागलं, भ्रम होत असेल आपल्याला. 5-10 मिनिट तशीच गाडी चालत राहील. 10 मिनिट झाले तरी ज्यावेळी आवाज शांत होईना, उलट वाढायला लागला, त्यावेळी मी आमच्या चालकाला सांगितलं, ड्रायव्हरला, थांब बाबा थांब, आवाज कुठून येतो बघ, मला ऐकायला लागलं, तुला येतोय का? तो म्हणाला मला यायला लागलाय महाराज. थांब बरं म्हणलं, बघ कुठं काय येतं. मंदिर तर दिसत नाही, घंटी कशी काय वाजायला लागली? त्याने गाडी थांबवली, थोडंसं लांब जाऊन आला. मला म्हणा महाराज खाली या गाडीच्या, खाली या. मी म्हटलं काय झालं रे बाबा, एकदम खाली बोलवायला लागलं. खाली या तर गंमत दाखवतो म्हणून. मला सोबत घेतलं आणि एका झाडापाशी नेलं. झाडापाशी नेलं म्हणजे इथं काय, या झाडापासून आवाज यायला लागला. म्हणजे बघा झाडाकडे. त्या झाडाकडे मी मागं जाऊन थोडंसं बघायला लागलो, तर तिथं काय केलं होतं माहितीये, एक रिकामी काचेची बाटली अडकवलेली होती.
कशाची होती विचारणार. बाटली अडकवलेली होती, त्याच्या थोड्या अंतरावरती 1 फुटात 1.5 फुटावरती एक दगड अडकवलेला होता दोरीला बांधून. वारा आला का ते दोघे एकमेकावर आदळायचे. टांग करा काय डोकं बाबा शेतकऱ्याची, हे यंत्रही मागं पडेल अशी योजना केली. आता याची गरज नाही, पण जुन्या काळी टाळी वाजवावी लागायची. संतांनी विशेषतः नाथ महाराजांनी आपल्याला हे सांगितलं, बाबांनो जसं शेतात शेत असतं, शेतात पीक असतं, त्या पिकावर पाखर येतात, ते राखण्याकरता आपण टाळी वाजवतो. तसं अंतःकरण हे एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये आपल्या नामाचं पीक आलेलं असतं. त्या पिकावरती विकार रूपी पक्षी येऊन बसू नयेत म्हणून नामस्मरण करताना टाळी वाजवली पाहिजे. बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा मिळविळा, सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल का करायचं नामस्मरण? का बरं? कारण आपल्याला संतांनी सांगितलं नामस्मरणातच आपलं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन एकविध हिततेची एक राम कंठी राहे. आपलं हित कशात आहे? भगवंताचं नाम कंठात राहण्यामध्ये आहे. आणि आपल्या हिताची जाण असल्यामुळे संतांनी आपल्याला वारंवार सांगितलं नामस्मरण करा, नामस्मरण करा. आणि कुणाला सांगितलं? सगळ्यांना. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या युगामध्ये उद्धार आपला होणार आहे तो केवळ आणि केवळ नामस्मरणाने. आणि म्हणून आपल्याला संतांनी सांगितलं बाबांनो नामस्मरण करा, त्याच्यात हित आहे. म्हणजे हिताचं ज्ञानही संतांच्या ठिकाणी, सगळ्यांच्या विषयीचं प्रेमही संतांच्या ठिकाणी, दोन्ही गोष्टी संतांच्या ठिकाणी असल्यामुळं संतच आपल्याला उपदेश करू शकतात, इतर कोणी नाही. म्हणून वारंवार संतांनी आपल्याला उपदेश केला. काही वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला पंढरपूरला जाण्याचा उपदेश केला की पंढरीची दारे आल्यानो संसारा,
तुकाराम महाराजांनीच सांगितलं बाबांनो, पंढरपूरला जा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारात आलात ना बाबांनो, पंढरपूरला जा, पंढरपूरला जा. अनेकांना सांगितलं. काही जणांनी विचारलं, महाराज पंढरपूरलाच कशासाठी, काय आहे काय पंढरपूरला? पंढरपूर एक क्षेत्र आहे ना, तशी अनेक क्षेत्र आहेत ना. कुठं क्षेत्र नाही सांगा, प्रत्येक भागात भारतातले क्षेत्र आहेत. पंढरपूरला जायचा आग्रह का? तुम्ही पंढरपूरला नदी म्हणाल, इतरत्र आहे. देव आहे म्हणाल, इतरत्र आहे. वाळवंट आहे म्हणाल, इतर सगळं जे पंढरपुरात आहे ते सगळीकडे आहे. मग पंढरपूरचाच आग्रह का? महाराजांनी त्याला उत्तर दिले, बाबा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तुमच्या माझ्यासारख्या दिनाचा सोयरा एकमेव तो पांडुरंग आहे, दुसरा तिसरा कोणी नाही. आणि असं कसं? प्रत्येक देव हा दिनाचा सोयराच आहे. त्याचा भक्त हा दिन असतो, त्याचं त्याने नातं जोडलेलं असतं, सोयरी जोडलेली असते, त्याच्यामुळे तो सोयरा आहेच आहे. महाराज म्हणाले, पण इतरातरी याच्यात फरक आहे ना. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळुता तरी होता वेळ. महाराज म्हणतात, बाबा ठीक आहे, इतर क्षेत्रात देव असतील, सगळं काही तुम्ही म्हणता तसं असेल, पण त्या क्षेत्रातला देव भक्ताची वाट पाहताना दाखवतो. एकही देव असा नाही जो आपल्या भक्तांची वाट पाहतो. हा परमात्मा वाट पाहत कायम उभा असतो. वाट पाही उभा भेटीची आवडीनं भेटीच्या आवडीमुळे अखंड तो भक्तांची वाट पाहत असतो. कृपाळू तातडी उतावीळ होऊन वाट पाहतो. पण हे लक्षण दुसऱ्या देवाकडे नाही, म्हणून म्हणतात पंढरीसी जाणे. काही वेळा पंढरपूरला जायला सांगितलं, काही वेळेला आपल्याला संतांची संगती करायला सांगितलं का नाही. संत समागमे धरावी, सांगितलं, काही वेळेला पंढरपूरला जायला सांगितलं, काही वेळेला संतांची संगती करायला सांगितली. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. आणि काही वेळेला संत महात्म्यांनी देवाला शरण जायला सांगितलं. आपण
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार दुस्तर नदीचा. आपल्याला गुरु तुकाराम महाराजांनी देवाला शरण जायला सांगितलं. का शरण जायला सांगतात महाराज? म्हणून शब्द वापरल्यानंतर काही जणांनी हा शब्द धरूनच महाराजाला प्रश्न केला, का म्हणून देवाला शरण जायचं सांगा ना महाराज, काहीतरी कारण सांगा. पहिलं कारण असं आहे, देवाला का शरण जायचं? देव सोडून आपण इतर गोष्टीला शरण जाऊ तर शरणागतीचे सगळे नियम विरुद्ध दिशेनं चालायला लागतात. शरणागतीचा पहिला नियम असा आहे, एखाद्याने एखाद्याची शरणागती स्वीकारली तर होतं काय? ज्याची शरणागती स्वीकारली तो मोठा आणि ज्याने स्वीकारली तो लहान होत असतो. अगदी अजून सोपं करून सांगायचं झालं तर शरण शब्दाचा अर्थ आहे आश्रय. एखाद्याने एखाद्याचा आश्रय घेतला काय होतं? ज्याचा आश्रय घेतला तो मोठा, ज्याने घेतला तो लहान. अजून सोपं सांगायचं झालं तर उदाहरण सांगतो, आपण या मंडपाचा मंदिराचा आश्रय घेतला, हा मंडप मोठा आणि आपण लहान झालो, हा नियम आहे. आता या नियमानं आपण विचार करा, जर संसाराला शरण गेलो तर काय होईल आणि देवाला शरण गेलो तर काय होईल? देवाला आपण देव सोडून संसाराला शरण जाऊ तर नियमानुसार ज्याला शरण जातो तो मोठा होतो, जो शरण जातो तो लहान होतो, संसार मोठा होईल, आपण लहान होऊ. पण आपलं स्वरूप काय? संसाराचं स्वरूप काय? संसार जड आहे, जीव चेतन आहे, चेतन हा जडापेक्षा मोठा आहे. मग चेतनाने जर जडाचा आश्रय घेतला, चेतन जर जडाला शरण गेला तर जड मोठा, चेतन लहान होतो. म्हणजे जो मोठा आहे तो लहान होतो, जो लहान आहे तो मोठा होतो. याच्या करता आपल्याला विद्वान मंडळींनी सांगितलं, शरण जायचं असेल, आश्रय घ्यायचा असेल तर मोठ्याचा घेतला पाहिजे. शरण जायचं असेल तर मोठ्याला गेलं पाहिजे. काय होतं याच्याने? एखाद्या मोठ्याला आपण शरण गेलो तर आपण कितीही लहान असलो तरी त्याच्या एवढेच मोठे होतो, आणि लहानाला शरण गेलो तर आपण किती मोठे असलो तरी त्याच्यासारखे लहान होऊन बसतो. न्यायशास्त्रामध्ये हे दोन न्याय सांगितले, आश्रय प्रबल न्याय, आश्रय दुर्बल न्याय. म्हणून आपल्याला विद्वानांनी सांगितलं, नीचाश्रय येऊन कर्तव्य हा कर्तव्यो महदाश्रया आजा सिंह प्रसादेन आरुढो गज मस्तके. उदाहरणानं सांगितलं, माणसाने लहानाचा आश्रय करू नये, मोठ्यांचा करावा. उदाहरण दिलं, आजा सिंह प्रसादेन. आजा म्हणजे ते शेळीचं पिलू, सिंह प्रसादेन सिंहाच्या कृपेनं, आरुढो गज मस्तके हत्तीच्या पाठीवर जाऊन बसलो. कोण? शेळीचं पिल्लू. कशाने? सिंहाच्या प्रसादाने म्हणजे कृपेने. काय दृष्टांत आहे थोडक्यात सांगतो. झालं काय, एक गाव होतं, त्या गावामध्ये एक मेंढपाळ होता, त्याच्याकडे 400 शेळ्या होत्या. रोज कुठेतरी घेऊन जाऊन तो चालवा आणायचा. उन्हाळ्याचे दिवस आले, त्याच्या लक्षात आला आता बाकीच्या दिशेने आपल्याला काही आपल्या शेळ्यांना चारा मिळणार नाही.
मग काय करा? आता एक जंगलाचा भाग तेवढा राहिला, पण तिथं धोका खूप मोठा आहे. जंगलात शेळ्या नेल्या आणि वाघ सिंह आले, ते काही शेळी बाहेर यायची. मग काय करायचं? त्यांनी थोडासा अभ्यास केला. त्याची एक गोष्ट लक्षात आली, दिवसा वाघ सिंह बाहेर पडत नाही, रात्री बाहेर पडतात. आता मग काय करायचं? म्हणे आपण या वेळेचा फायदा घ्यायचा. कधी वाघ सिंह गुहेतून बाहेर पडतात, कधी शिकार करतात, दिवसा करत नाहीत, रात्री करतात. मग आपण त्या वेळेतच शेळ्याने आत न्यायचं, बाहेर आणायचं. आता हे जुन्या काळच्या लोकांचं ज्ञान आहे, बरं, आजकालच्या नाही. कारण आजकाल आपण दृश्य पाहतो ना, वाघ सिंह सगळे हिंस्र पशु आहेत, ते कधी शिकार करतात? दिवसाच करतात. पण जुन्या काळी असं म्हटलं जातं रात्रीच ते बाहेर पडतात. त्याच्यामुळं या सिद्धांतानुसार त्यांनी ठरवलं सकाळी जायचं, सूर्यास्त व्हायच्या ते सगळे शेळ्या घेऊन जंगलाच्या बाहेर यायचं. एक दिवस धारण करून त्यांनी धाडस करून 400 शेळ्या जंगलात घातल्या. वर बघायला लागला सारखं, सूर्य कुठे सूर्य कुठे. थोडा पश्चिमेकडे सूर्य गेल्या गेल्या सगळ्या शेळ्यांना गडबडीनं बाहेर आपल्याला आणलं, मोकळ्या जागी उभं केलं, मोजायला लागला. 400 शेळ्या आत मेल्या होत्या, बाहेर आल्या का? मोजायला लागले. 1 2 3 4 400 वर. लहान लहान पिलं होती, म्हणजे पिलं बघू किती बाहेर आली. 50 आत नेली होती. किती बाहेर आली? मोजली तर 49 निघाली. लक्षात आलं, एक पिलू राहिलं आत. आता काय करायचं? आपलं पिलू जाऊन आणायचं का त्याला सोडून द्यायचं? आणायचा विचार केला तरी तो म्हणायला लागला, मी आणायला गेलो, समजा एखादा वाघ भेटला, ते पिलू नाही, मी नाही. मग काय करायचं आता? म्हणे नाही तरी ते आता आपल्या हातात लागणार नाही, आपल्या काही उपयोगाला येणार नाही. मग काय करायचं? मानवी स्वभाव आहे, जे आपल्या उपयोगाला येत नाही ते आपण देवाला देऊन टाकतो. बरोबर आहे? देवा आता जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची, बायका चांगलं दूध देवाला देत नाहीत म्हणे. उतू गेलेलं दूध देवाला द्यायचं, देवा कृष्णार्पण. आता आमचे महाराज म्हणायचे जुन्या काळी चूल होती, चुलीवरती दूध तापवायला ठेवायचं. ते दूध उतू गेल्यानंतर लाकडावर पडायचं. लाकडावर पडलेलं बघितलं की बाई म्हणायची कृष्णार्पण. आता का देवाने लाकडावरच आटायचं काही हो? अर्पण केलं म्हणल्यावर घ्यावं लागेल का नाही? या नियमांना आता त्यांनी विचार करा, ते काही पिलू आपल्या हाताला येत नाही, देऊन टाका देवाला. सोडून दिलं देवाच्या नावात, निघून गेला घेऊन सगळी पिलं आणि शेळ्या सगळ्या. हे लहान पिलू पुढे गेलेलं ज्यावेळी मागं वळून बघायला लागलं तर मागं कोणीच नाही. आपली आई नाही, आपला कळप नाही, आपली मित्रमंडळी नाही, आपला मालक नाही, कोणीच नाही. घाबरलं बिचारा, बॅ करत फिरायला लागलं. फिरता फिरता त्याला तळ दिसलं, त्या तळ्याच्या काठावर जाऊन बसलं. आरडाओरडा करत फिरायला लागला. एवढ्यात आता संध्याकाळ झाली होती. कोला वगैरे सगळे प्राणी बाहेर पडलेले. कोल्याने ठरवलं पाणी प्यायला जावं म्हणून तळ्यावर यायला लागला. त्याला लांबून त्याचं पिलू दिसलं शेळीचं. म्हणा बरं झालं म्हणे, आता आपण याला खाऊ, पहिले मग पाणी घेऊ. खाण्यासाठी म्हणून त्या पिलाच्या अंगावर ज्यावेळी कोला यायला लागला त्यावेळी पिल्याने काय केलं नाही, इकडं तिकडं पाहिलं, त्याला एक बाजूला खड्डा दिसला लहानसा. त्या खड्ड्याच्या जवळ जाऊन बसला. ज्यावेळी कोल्हा जवळ आला त्यावेळी त्या कोल्याला म्हणायला लागले, जवळ येऊ नको. कोल्हा म्हणाला, काय करशील तू? म्हणे मी काही करणार नाही, हे तुला सोडणार नाही. उगाच पोट केलं खड्ड्याने. अरे ते खड्डा काय आहे त्यालाही माहिती नाही. म्हणे हे तुला सोडणार नाही. काय रे बाबा हे? कोल्यानं वाकून पाहिलं तर तो खड्डा म्हणजे सिंहाच्या पावलाचा ठसा होता. कधी काळी सिंह येऊन गेलेला, त्याचा ठसा, त्याचा खड्डा पडलेला. या सिंहाच्या पावलाचा ठसा पाहिला त्याच्या लक्षात आलं, याच्या केसाला धक्का लावता येत नाही, महाराजांचा पावणा आहे. कोला निघून गेला. लांडगा आला, त्याला वाटलं खावं, जवळ यायला लागलं. याने हेच सांगितलं, जवळ येऊ नको, हे तुला सोडणार नाही. लांडगा पळून गेला. चित्ता आला तेच, वाघ आला तेच, शेवटी सिंह स्वतः आला. एवढं मोठं तोंड, आता आयाळ मोठी असते, चेहरा मोठा असतो सिंहाचा. ते सिंह जवळ आला, याला वाटलं खावं. हा पिलू तेच म्हणायला लागले, जवळ येऊ नको, काय करशील? म्हणे मी काही करणार नाही, हे तुला सोडणार नाही. सिंहाने म्हटलं, हे काय बघा बाबा. वाकून बघायला लागला तर त्याच्या स्वतःच्या पावलाचा ठसा दिसल्यावर सिंह म्हणायला लागला, वेड्या आला ते काय तुला माहिती का? तो म्हणाला, मला माहित नाही, पण हे तुला सोडणार नाही. माहितीच नाही तुला सोडणार नाही, ते काय हे तरी सांग. म्हणे ते मला माहिती नाही. बऱ्याच वेळेपासून जे कोणी माझ्या अंगावर यायला लागले त्यांना एवढंच म्हटलं की पळून जातात. म्हणजे तुझ्यावरही तोच प्रयोग केला. सिंह म्हणाला, वेड्या, अरे तू माझ्या पावलाचा ठसा आहे. तो म्हणाला, ते मला माहिती नाही, पण ह्याच्या जवळ येऊन मी बसल्यापासून माझ्या प्राणाचं रक्षण झालं, माझ्या केसाला धक्का लागला नाही. सिंह म्हणायला लागला, काय कमाल आहे बाळा, माझ्या पावलाच्या ठशाला शरण आलास तर तुझं रक्षण झालं, मग मी मारू कसं तुला? मी तुला मारणार नाही. मग त्याला जवळ घेतला, डोक्यावरून हात फिरवला. हे चालू असताना तिथं हत्ती आला. हत्ती पाणी पित होता. लगेच सिंहानं सांगितलं, गजराज, म्हणे हा माझा पाहुणा आहे.
याला पाठीवर बसवा, रात्रभर जंगलात फिरवा, कोळा कोळा पाला खाऊ घाला, सकाळ झाली की घरी नेऊन सोडा. पाठीवर बसवून त्या हत्तीनं त्याला रात्रभर फिरवून सकाळी घरी नेऊन सोडलं. मला एक गोष्ट सांगा, काय केलं म्हणजे एखाद्या शेळीच्या पिलाला हत्तीच्या पाठीवर बसता येईल? काही केलं तर शक्य नाही. पण हे घडलं कशाने? केवळ मोठ्याचा आश्रय केल्याने. शरणच जायचंय तर देवाला जा, कारण तो मोठा आहे. संसाराला जाल तर तुम्ही लहान होऊन बसाल. तुझं ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देसी पददाता. परमात्मा असा आहे, त्याला आपण शरण गेलो तर आपलं पदच देऊन टाकतो, त्याच्या एवढा मोठा करतो. म्हणून महाराज म्हणतात मनोमनी शरण जावे, पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, जो शरणागत असतो त्याची जबाबदारी ही शरण्यावर येत असते. एखाद्याने एखाद्याची शरणागती स्वीकारली, त्याची पूर्ण जबाबदारी त्या शरण्यावर येत असते. उदाहरण सांगतो, झालं काय? कदाचित आपल्याला माहित असेल, माहिती नसेल, मला माहिती नाही, पण सद्गुरू गुंडामाला संस्थांचा दिंडी सोहळा असतो देगलूर पंढरपूर. आषाढामध्ये हा दिंडी सोहळा असतो. मूळ पुरुष सद्गुरू श्री गुंडा महाराजापासूनचा हा सोहळा आहे. ज्यावेळी सद्गुरू श्री गुंडा महाराजांनी रामपूर क्षेत्री चक्री भजनाची निर्मिती केली, त्या चक्री भजनावरती प्रसन्न होऊन स्वतः पांडुरंग रायाने त्यांना दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर एक आज्ञा केली, म्हणे बाबा हे निर्माण केलेलं भजन आहे, आता रोज मला पंढरपूरला येऊन ऐकवायचं. कधी? चातुर्मासाच्या काळात. आधी सद्गुरू गुंडा महाराज कार्तिकीला जायचे, पण ही आज्ञा झाल्यापासून आषाढी सुरू झाली. मग आता जायचं म्हटल्यावर पायवारी सुरू झाली. तेव्हापासूनचा हा नियम. दोन मुख्य नियम, एक देगलूर पंढरपूर पायवारी आणि दुसरं पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन. ती वारी सद्गुरू गुंडा महाराजांपासूनची ही वारी. एकदा झालं काय, या वारीला आता मला महाराजांनी विनंती दिली, मी वारीला निघालो. वारीला तिथं पंढरपूरला पोहोचल्यानंतर मला लक्षात आलं, द्वादशीला सगळी दिंडीतली मंडळी परत झाली. काही मंडळी पौर्णिमेपर्यंत राहतात, पौर्णिमेचा काला घेतला ती मंडळी निघून जातात. आषाढ पौर्णिमेला संध्याकाळी मठ पूर्ण रिकामा असतो. मग आता तिथून पुढे 2-4 दिवस काय करायचं? मग आता चातुर्मासाची तयारी करायची. मग आता त्या मानसिक अवस्थेत असताना पौर्णिमेच्या रात्री 11:45 वाजता माझ्या खोलीचं दार वाजलं. दार वाजलं म्हणजे एवढ्या रात्री कोण आला बाबा? दार उघडून बघितलं तर आपल्याच देगलूर तालुक्यातले त्या काळचे निष्ठावंत वारकरी होते. ते दारासमोर होते. म्हणलं कसं काय आलं बाबा रात्री एवढं तुम्ही? काय झालं? ते म्हणाले, महाराज खरं सांगू का, सकाळी गोपाळपूरला काल्याला गेलो होतो, एवढी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये कोणीतरी माझा खिसा कापला, पैसे मार. आता माझ्याकडे पैसे नाही. मला पैसे नाहीत हे ऐकल्यावर मला लक्षात आले की आता यांना पैसे द्यावे लागणार. आणि त्याच्या पुढचंही मला ज्ञान होतं. अनेक मंडळी माझ्यासोबतच येतात पंढरपूरला चालत. पंढरपूरला आलं की त्यांना माहिती आहे, जाता जाता महाराजाकडे यायचं, म्हणायचं महाराज पैसे नाहीत बघा तिकिटाला पैसे नाही. बरं बाबा किती देऊ दे? 200 द्या, 400 द्या. लगेच गेलं की पाठवून देतो, मनी ऑर्डर करतो लगेच. मनी, अरे 15-20 जणांच्या मनी ऑर्डर अजूनही आलं नाही. दिले पैसे तिकडच. बरं ही मंडळी एवढी गंमतची मदत केली बाबा महाराजांनी. मग आपल्या गावात महाराज कीर्तनाला आले, आपण समोर येऊन बसावं नाही. ज्या दिवशी आमचं कीर्तन त्या दिवशी काय त्यांना वाटतं महाराज आता धरून चौकात पैसे मागतात का काय? एवढं काय आहे बाबा? प्रामाणिकपणा तुमचा तुमच्या जवळ, कारण हिशोब मी ठेवणार नाही, तो ठेवतो, त्याच्याकडे सगळा हिशोब. आता मला लक्षात आलं हे पैसे द्यावे लागणार. म्हणलं जाऊ द्या, चांगल्या माणसाला आपण देतोय, चांगली मदत झाली तर आनंद आहे. मी म्हणलं बाबा मग किती पैसे देऊ तुम्हाला? निष्ठावंत वारकरी काय शब्द वापरला ऐका. मी त्यांना म्हटलं किती पैसे देऊ? एवढ्या करारी ह्याच्याने स्वराने तिने उत्तर दिलं, महाराज म्हणजे तुमच्या रुपया करता दारात उभा. याला वारकरी म्हणतो. तुमचा रुपया सुद्धा मला नको, फक्त आजचा दिवस, आजची रात्र मला इथं जाऊ दे. कारण उद्या सकाळी किंवा परवा माझी माणसं येतील, मी त्यांच्यासोबत जाईन, मला तुमचा एकही रुपया नको. मी म्हटलं बाबा राहायला अडचण नाही, पण सकाळी उठल्यानंतर इथं सोय नाही आपल्या मठामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला प्रातर्विधीची अडचण होईल, आंघोळीची अडचण होईल, सोय बाकीची मी करू शकत नाही. ते म्हणाले काय उद्या मी तुमचं दार सोडणार. मी म्हटलं झोपा बाबा, आता दार लावून घेतो. काय करणार आता? सांगितल्यावरही कळत नाही, म्हटल्यावर दार लावून घेतो. पण थोड्या वेळानंतर थोडंसं डोकं शांत झालं माझं. मी बसल्या बसल्या विचार केला, आपण कुठल्या घरात जन्माला आलो?
आपले आजोबा, आपले पणजोबा, आपले वडील काय करत होते थोडा तरी विचार. आमच्या पणजोबाचं सद्गुरू श्री गणपती महाराजांचं चरित्र सांगितलं जातं. 2.5 वर्षाचे महाराज होते. 2.5 वर्षाचं वय. त्या काळी म्हणजे 100-125 वर्षाखालची गोष्ट आहे. मुलांना त्यावेळी लहान मुलाला कपडे सुद्धा घातले जायचे नाही. फक्त कमरेला करदोडा असायचा. महाराजांच्या कमरेला फक्त चांदीचा करदोडा होता. महाराज अगदी लहान मुलासारखं, भगवान श्रीकृष्णासारखं त्यांचं रूप म्हणा थोडक्यात. आणि काय करायचे महाराज, चुलीकडं सतत जाऊन बघायचे. काय बघायचं, भाकरी झाली का एवढंच बघायचं. भाकरी झालेली दिसली का त्या काळच्या मोठ्या मोठ्या 2 भाकरी 2 हातात उचलायच्या आणि बाहेरून अन्नदान करायचं. वय वर्ष किती, 2.5. तेव्हापासून सुरू झाले. आमच्या आजोबांचं म्हणणं महाराजांचं तसंच, महाराजांचं तसंच. आपण कुणाच्या पोटी जन्माला आलो याचं तरी भान आपल्याला असावं. माझं मला लाज वाटली आणि मग मी दार उघडलं, पाहिलं तर ते बसले होते तिथं. म्हणलं काय बाबा जेवण झालं का? ते म्हणाले नाही महाराज. मी म्हणलं आता 12 वाजता मी सुद्धा देऊ शकत नाही बाबा. काय आहे घरात बघतो, जे असेल ते देतो. जे होतं तेवढं दिलं. पाणी दिलं. म्हणे अंतराला, म्हणे नाही महाराज अंतराला दिलं. म्हणे गोळी वगैरे तब्येत बरी आहे का? ते म्हणाले थोडा ताप आहे महाराज, सकाळी पाऊस झाला भिजलो, थोडा ताप आहे. गोळी सुद्धा दिली. अंतराला दिलं, जेवायला दिलं, राहायला जागा दिली, गोळ्या दिल्या. आता माझ्याकडे बघू नका. तुम्ही म्हणाल महाराज यांचं मठ कुठे बघा. सगळीच व्यवस्था होती तर तिकडच जावं वारीला. हे त्यांच्याकरता होतं एवढं लक्षात ठेवा. सगळं मी केलं. का केलं? काय केलं? नियमच हा आहे. ते जर मला शरण आलेले असतील तर त्यांची जबाबदारी उचलणं माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांची जबाबदारी उचलली. शरणागतीचा हा नियम. आता हाच नियम संसाराकडे लागला. आपण संसाराला शरण गेलो, घेईल जबाबदारी? येईल का? तो तर जड आहे ना, येणार नाही. पण तेच देवाला शरण गेलो तर तो परमात्मा आपली सगळी जबाबदारी उचलतो. त्यांचा भार आहे त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता. आपण देवाला शरण गेलो तर तो परमात्मा काय करतो, शरणागत भक्ताचा सगळा भार आपल्या माथ्यावरती वाहतो. आपल्या योगक्षेमाची चिंता तो करतो. म्हणजेच देवाला शरण जाऊ तर नियम सरळ गतीने चालतात आणि देव सोडून इतराला शरण जाऊ तर विरुद्ध गतीने चालतात. म्हणून महाराज म्हणतात मनोवनी शरण जावे. दुसरं कारण अशी अनेक कारण माझ्याकडे आहेत. पण 100 कारण जरी सांगितली तरी त्या कारणापेक्षाही श्रेष्ठ कारण जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो हा
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा म्हणवनी शरण जावे. का देवाला शरण जायचं? आपण देवाला शरण जाऊ तर तो परमात्मा आपल्याला दुस्तर अशा भव नदीच्या पार उतरवतो. म्हणून कसा उतरवतो? नामाच्या सहस्त्रवरी नावा या उधारी सुजोनिया संसारी तारू झालो. भगवान बोलतात माझी हजारो नावं या जणू काही नावा मी केल्या त्या संसाराच्या पाण्यामध्ये भव नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिल्या. मी वाट पाहतो तारूहून. तारू म्हणजे जो नाव चालवतो त्याला तारू म्हणतात. तारूहून वाट पाहतो. कोणता भक्त येतो कोणत्या नामरूपी नौकेवरती आरूढ होतो. एखादा भक्त येतो राम नामरूपी नौकेवरती आरूढ होतो. मी त्या नावेवर बसतो, चालवत चालवत त्याला पलीकडे नेऊन सोडतो. दुसरा येतो कृष्ण नामरूपी नौका पकडतो. तिसरा येतो हरिनामरूपी. चौथा येतो दत्त नामरूपी. पाचवा येतो शिव नामरूपी. ज्याला जे नाव देवाचं आवडतं ते नाव त्या नावावरती नामरूपी नौकेवरती तो आरूढ होतो. भगवान बोलतात मी त्याला पलीकडे नेऊन सोडतो. एक किंवा दुसरी पद्धत भगवान म्हणतात मी स्वतःच काही भक्तांसाठी नाव होतो, जहाज होतो. मोड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या तारू भला पांडुरंग पाप बेजोने देयंग. बस त्या स्वतःच्या कासेला लावून म्हणजे बसवून पलीकडे नेऊन सोडतो. अशा पद्धतीने परमात्मा जो शरण जाईल त्याला या भव नदीच्या पार उतरवतो. म्हणून महाराज म्हणतात म्हणून शरण जावे. बर का देवाला शरण जावं तुम्ही सांगितलं, पण कसं जावं? महाराजांनी उत्तर एकाच शब्दात दिलं, सर्व भावे. सर्व भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. सर्व भाव म्हणजे कोणते कोणते भाव? आपण सर्व भाव म्हटले की काय वाचा मन लगेच तीनच धरतो, पण ज्ञानोबा म्हणतात तीन नाही, अजून एक. तया हमाच्या चित्तांग देवनिया शरणरी घर महोदधी का गांधरी घाली जैसी. काया वाचा मन यासोबत अहंकारही देवाच्या चरणी समर्पित केला पाहिजे. आपण कायेने शरण गेलो, वाचेने शरण गेलो, मनाने शरण गेलो, अहंकार बाजूला ठेवला, देव आपला स्वीकार करत नाही. तुमच्या माझं सामान्याचं जाऊ द्या, मोठ्या देवाधिकांचा सुद्धा स्वीकार परमात्मा करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात न सापडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका अभिमाने का तिळमात्रे. तिळमात्र अभिमान इंद्राच्या चंद्राच्या ब्रह्मादिक देवाच्या अंतःकरणात निर्माण झाला. देव त्यांना सुद्धा सापडत नाही. एवढंच नाही, भगवंताने उद्धवासारख्या अंतरंग भक्ताला सांगितला तुझ्या अंतःकरणात माझ्या भक्तीविषयी अभिमान निर्माण झाला तरी सुद्धा तुला माझी प्राप्ती होणार नाही. तिळभरी राखोनी अभिमान जरी मजरी कशी शरण माझी माप प्राप्ती नवे जाण अभिमान विघ्नमत प्राप्ती. भक्ताच्या अंतःकरणात भक्तीचा अभिमान निर्माण झाला तरी देव प्राप्त होत नाही. भगवान त्याचा स्वीकार करत नाही. म्हणून अहंकारही देवाच्या चरणी समर्पित करायचा आणि मगच देवाला शरण जायचं, तर सर्व भावी शरण गेल्यासारखं झालं. बर का जावं सांगितलं, कसं जावं सांगितलं. मग आता कोणत्या देवाला जावं? महाराज म्हणायला लागले त्याचं नाव सांगत नाही, लक्षण सांगतो तिसऱ्याच्या नाव.
महाराजांनी शब्द वापरला देव असते, पण कोणत्या देवाला शरण जायचं? कारण आमच्याकडे काय देव कमी नाहीत ना. 33 कोटी देवांची यादी आपल्याला धर्मशास्त्रांनी सांगितली. आता 33 कोटी देव म्हणजे खरेच 33 कोटी देव नाही, 33 प्रकारचे देव सांगितले. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि इंद्र प्रजापती असे म्हणून 33 देव होतात. 33 देव सांगितले. मग आता 33 देवापैकी कुणाला शरण जावं? महाराज म्हणतात कुणाला शरण जावं नाव सांगितलं नाही, लक्षण सांगतो. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, जो स्वभावाने करुणावंत आहे आणि नावाने आणि स्वरूपाने अनंत आहे, असा तोच तुम्हाला या संसार सागरातून बहुतेजून तारू शकतो, इतर कोणी नाही. आता या गुणांनी कोण युक्त, या लक्षणांनी कोण युक्त? एक पांडुरंग परमात्मा. परमात्मा करुणावंत. किती करुणावंत? त्याच्या एवढा करुणावंत कोणीच नाही. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज तर म्हणतात मला दुसरा तिसरा कोणी दाखवा ना. ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून, दुसरी कोणी माझ्या विठाईसारखी कृपावंत दाखवा नाही. ऐसा कृपेचा सागर, कृपेचा सागर असणारा परमात्मा करुणावंत स्वभाव. नाव अनंत आहे. नामदेवराला विचारा का देवाला अनंत म्हणायचं? नावा म्हणेला कोली सदा, नावा म्हणेला कोली सदा, नावा म्हणेला कोली सदा, नावा म्हणेला कोली सदा, नावा म्हणेला कोली नामदेवरायांना विचारा. नामदेवराय सांगितलं अनंत म्हणते माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. का देवाला अनंत हे नाव ठेवलं? कारण अनंत गुण त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून. किंवा जगद्गुरु शंकराचार्यांना विचारा देवाला अनंत का म्हणायचं? नित्यत्वा सर्वगतत्वा देश काल परिच्छेदा भावा अनंत हा. तो परमात्मा नित्य आहे म्हणून त्याला अनंत म्हणा, सर्वगत आहे म्हणून त्याला अनंत म्हणा, देशकाल परिच्छेदाचा अभाव त्याच्या ठिकाणी आहे म्हणून त्याला अनंत म्हणा. म्हणजे स्वरूपाने अनंत म्हणून अनंत म्हणा, अनंत गुण म्हणून नावाने अनंत म्हणून त्याला अनंत म्हणा, आणि स्वभावाने करुणावंत आहे. म्हणजे जे लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या लक्षणाने युक्त असणारा परमात्मा पांडुरंगराय आहे. महाराज म्हणतात त्याला शरण जा. सर्व भावाने शरण गेल्यानंतर होईल काय? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणून शरण जावे. पण काही जणांनी महाराजाला म्हटलं महाराज तुम्ही म्हणतात तसं, तुम्ही म्हणतात त्या देवाला, तुम्ही म्हणतात ते मिळवण्यासाठी आम्ही शरण गेलो, त्याने आमचा स्वीकारच केला नाही, दूर ढकलून दिलं तर? महाराज म्हणाले असं होणार नाही. कशावरून महाराज म्हणतात याला उत्तर महाराज देतात शेवटच्या शब्दात. ओ गावाने साचे ओले, ओ गावाने साचे ओले, गावाने साचे ओले, गावाने साचे ओले, Oh
साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा. महाराज म्हणायला लागले, बाबा मी म्हणतो त्या देवाला, मी म्हणतो ते मिळवण्यासाठी, मी म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही शरण गेल्यानंतर तो परमात्मा तुम्हाला कधीच दूर ढकलणार नाही. का बरं? माझा अनुभव सांगतो. म्हणे मी सुद्धा ज्यावेळी विचार केला आता देवाला आपण शरण गेलं पाहिजे, कसं? सर्व भावाने काया वाचा मन अहंकार सगळा देवाच्या चरणी समर्पित करायचा आणि या भव नदीतून तरुण जाण्यासाठी म्हणून सर्व भावाने देवाला शरण जायचं असा विचार करून मी त्या देवाकडे पांडुरंग परमात्म्याकडे निघालो. आणि त्याच्याकडे जात असताना मध्यावरती गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं, अरे आपण निघालोय खरं, पण देवाने आपला स्वीकारच केला नाही ना, काय होईल आपली अवस्था? हा मनात विचार आल्यानंतर मी गर्भगृहीत झालो. थोड्या वेळानंतर स्वतःला सावरलं आणि एकच ठरवलं, पण काय होईल ते होईल, देवाला शरण जाऊन म्हणायचं, देवा आता मी तुला शरण आलो, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, खाली संसारी अथवा नको, शरण आलो निणतीपणे. देवा तुला जे करा वाटेल ते कर, तारा वाटलं तार, मारा वाटलं मार, जवळ धरा वाटलं जवळ धर, दूर ढकलून द्या वाटलं दूर ढकलून दे, संसारात घाला वाटलं घाल, नाही घाला वाटलं घालून, काय करायचंय तुला कर, मी आता तुला निळतेपणाने शरण आलो आहे, सगळं मी तुला समर्पित केलंय, मी आता माझा नाही तुझा राहिला, तू माझा मालक, काय करायचंय तुला कर. या भावनेनं भगवंताला शरण गेलो. त्यावेळी मला लक्षात आलं तो परमात्मा कुठल्याही शरणागताची कधीही उपेक्षा करत नाही. उपेक्षेला कोणी येणे शरणागत ऐसी नाही माता ऐकिली. एखादा जीव देवाला शरण गेला त्याला दूर ढकल परमात्म्याने असं झालं नाही बाबा. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही डोळे झाकून त्या देवाला शरण जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार दुस्तर नदीचा. या दुस्तर नदीच्या पार उतरून जाण्यासाठी जो करुणावंत आहे, नावाने आणि स्वरूपाने अनंत आहे, अशा देवाला काया वाचा मन अहंकार समर्पित करून तुम्ही शरण जा. काय होईल याच्यानं? तो तुम्हाला या दुष्कर अशा नदीच्या पार उतरवेल. याच्यासाठी महाराजांनी आपल्याला पांडुरंग परमात्म्याला शरण जायला सांगितलं. ज्याला या भवनदीतून तरुण जायचं आहे त्यांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पांडुरंग परमात्म्याला शरण जावं आणि आपलं जीवन पुढार्थ करून घ्यावं. याच्यामध्ये झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या, वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, जोमानं आपण प्रतिवर्षी इथं सप्ताह करता. भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. सप्ताह करणारी मंडळी खरं तर अशा परिस्थितीमध्ये, अशा भागामध्ये सप्ताह करणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. या अवघड सगळ्या गोष्टीतूनही आपण एवढ्या आनंदाने इथं सप्ताह करता. आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कौतुक सगळ्यांचंच आहे. टाळकरी मंडळी, वादक मंडळी, आपण येणारी श्रोते मंडळी. कारण जी वेळ लोकांची झोपायची असते त्यावेळी कीर्तन सुरू होतं. 10 वाजता कीर्तन सुरू करायचं, 12 इतर ठीक आहे, पण दिवसभर आपण सगळी मंडळी कामामध्ये व्यस्त असतात आणि एवढं काम दिवसभर करायचं, पुन्हा संध्याकाळचा वेळ कीर्तनाकरता काढायचं साधी गोष्ट नाही. इतरत्र आम्ही अनेक ठिकाणी कीर्तनाला जातो त्यावेळी अनुभव येतो. कीर्तनाच्या मंडपाच्या जवळची घरातली मंडळी सुद्धा दारून झोपली जाते. आपण तर कुठून कुठून आलेली मंडळी असतात. आपण सगळी मंडळी येऊन इथं हा उत्सव आनंदाने साजरा करतात. तरच आपल्या सगळ्यांचं करावं तेवढं कमी आहे. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच करतो. सप्ताह करणारी मंडळी, आयोजक मंडळी, नियोजक मंडळी, संयोजक मंडळी, निमंत्रक मंडळी, आपण सज्जन श्रोते मंडळी, ही गुणजन टाळकर वादक मंडळी, या सप्ताहाला सहकार्य करणारी प्रत्येक व्यक्ती, लहानातल्या लहानापासून मोठ्यातली मोठी सेवा घेऊन सप्ताहाची सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती, सगळ्यांनाच भगवंताने उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर द्यावं, अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.